Hey guys, today we are going to discuss about the last part of our unit number 1. म्हणजे हा जो सी आणि डी पार्ट आहे हा आज आपल्याला बघायचा आहे. आजच्या या पार्टमध्ये नेमकं आहे तरी काय, तर हा म्हणतोय की सबस्टिट्युएंट्स इफेक्ट्स ऑफ सबस्टिट्युएंट ऑन रिएक्टिव्हिटी अँड ओरिएंटेशन ऑफ मोनो सबस्टिट्युटेड बेन्झीन कंपाऊंड टुवर्ड द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बाप रे, काय म्हणताय हा? किती मोठा क्वेश्चन आहे, किती मोठा टॉपिक आहे. आता टॉपिकच एवढा मोठा असणार तर ॲन्सर किती मोठं असणार आहे. बट गाईज डोंट यू वरी, जितका हा टॉपिक मोठा वाटतो आणि अवघड वाटतो आपल्याला समजायसाठी तितकाही हा अवघड नाही आहे. याला अगदी सिम्पल भाषेमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. नेमकं आज आपल्याला बघायचं काय आहे, तर आपल्याला बघायचं आहे की हा जो आपला बेन्झीन आहे, जे प्रिव्हियसली 2 लेक्चरबद्दल आपण ह्या बेन्झीनवरतीच खूप असं डिस्कस करत आहोत. तर ह्या बेन्झीनसोबत आपण कुठले सबस्टिट्युएंट्स ॲड केले तर नेमकं याच्यावरती इफेक्ट काय होतं ते बघायचं आहे आज आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल आपण सबस्टिट्युएंटबद्दल डिस्कस करणार आहोत की मोनो सबस्टिट्युएंट काय आहे, डाय सबस्टिट्युएंट, ट्राय सबस्टिट्युएंट्स काय आहे. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन रिॲक्टिव्हिटी. ओके, सो याचे 2 इफेक्ट्स आहे. फर्स्ट आहे की जो काही प्रोडक्ट बनतो त्या प्रोडक्टवरती त्याचा इफेक्ट काय. सेकंड वन आहे की त्याची रिॲक्टिव्हिटी म्हणजे कशा प्रकारे आपला जो बेन्झीन आहे रिॲक्शन शो करतो, मीन्स ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते, त्याबद्दल असं अगदी छान असं डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि विड्रॉईंग ग्रुप आहे याचा काय इफेक्ट आहे त्या कन्सेप्टबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट अ रेझोनन्स ऑफ अवर वन कंपाऊंड दॅट इज अ फिनॉल. फिनॉल हा आपला एक ह्याच कॅटेगरीमध्ये येणारा एक एक्झाम्पल आहे ज्याचा आपल्याला रेझोनन्स डिस्कस करणार आहे. हा जो रेझोनन्स आहे बऱ्याच मुलांना अवघड जातो की ॲरो आहे आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन आहे, बट प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये हा जो साईन आहे तो मूव्ह होतो. कशाप्रकारे हा रेझोनन्स काढायचा आहे हे मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लास्ट पार्ट ऑफ आवर टॉपिक दॅट इज DDT सॅक्रिन. याचे युजेस स्ट्रक्चर आपल्याला विचारले आहे. ओके, सो अगदी छान असा लेक्चर राहणार आहे कारण आपण बरेच असे टॉपिक डिस्कस करणार आहोत. सो लेक्चर पूर्ण बघा सो दॅट तुम्हाला सगळे काही टॉपिक आहे ती क्लिअर होणार. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम्स लेट स्टार्ट अवर लेक्चर. सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आणि केमिस्ट्रीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. तर गाईज आजचा जो हा आपला टॉपिक आहे, टॉपिक काय म्हणतो, टॉपिक म्हणतो की सबस्टिट्युएंट्स अँड इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट ऑन द रिॲक्टिव्हिटी ऑफ बेन्झीन. म्हणजेच काय, आधी एक सिम्पल असं छान एक्झाम्पल देते तुम्हाला. आता बघा, एक फॅमिली आहे. फॉर एक्झाम्पल आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये काय आहे, आपला पर्टिक्युलर मम्मा पप्पा, एखादी सिस्टर आणि एक ब्रदर, असं 4 जणांची एक फॅमिली आहे. आता ह्या फॅमिलीमध्ये काय होतं की आता समर सीझन चालू आहे. समर सीझनमध्ये एखादा आपल्या घरी पाहुणा आला. ठीक, आता हा जो आपल्या घरी पाहुणा आला आहे ह्या पाहुण्यांचा आपल्या फॅमिलीवरती नेमका काय इफेक्ट होतो. इफेक्ट काहीतरी होणार ना. आता 4 जणांची फॅमिली होती, फॅमिलीमध्ये इफेक्ट कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच आपला हा जो बेन्झीन आहे, बेन्झीनमध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे की कार्बन 6 आहे, हायड्रोजन 6 आहे, बाकी काहीच नाही याच्यामध्ये, फक्त एवढेच कंपोनंट आहे. मग आता हा कंपोनंटमध्ये जर एखादा कुठला फॉरेन सबस्टिट्युएंट्स आला आणि अटॅच झाला तर याच्यावरती काय इफेक्ट होतो हे इफेक्ट आपल्याला आज कंप्लीट लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. ओके, आता हा जो आपल्या घरी येणारा हा पाहुणा आहे याचा जो काही इफेक्ट आहे आपल्या फॅमिलीवरती हा डिसाईड कोण करणार, हा पाहुणा करणार. म्हणजे सांगते तुम्हाला. आता बघा, आपल्या फॅमिलीमध्ये 4 जण, मम्मी पप्पा, एक आपण आणि एक आपला ब्रदर, फॉर एक्झाम्पल 4 जण आहे. आता हा जो पाहुणा आहे हा जर छोटा असला म्हणजे आपल्या एज ग्रुपचा असला तर काय होणार, याचा इफेक्ट ह्या दोघांवरती होणार. ठीक आहे, म्हणजे आपण आणि आपला जो काही ब्रदर आहे त्याच्यावरती हा इफेक्ट होणार. म्हणजेच हा आपल्या बुक्सला हात लावू शकतो, नोट्स लावू शकतो, आपले टॅब्स घेऊ शकतो, मोबाईल्स घेऊ शकतो, किंवा जे काही आपण जे करतो ते सगळे रुटीन हा फॉलो करणार. म्हणजेच आपल्यावरती याचा इफेक्ट होणार. प्लस हा जो पाहुणा मोठा एज ग्रुपचा असणार म्हणजे आपली आजी वगैरे असणार तर याचा इफेक्ट कोणावरती पडतो. येस, ऑफकोर्स आपल्या मम्मीवरती इफेक्ट पडतो, कारण ही जी आजी असते ही डायरेक्टली रिलेट करत असते आपल्या मम्मीसोबत, कंटिन्यू सोबत असते, तिच्या कामामध्ये
आयदर तिला सपोर्ट करणार किंवा तिला काहीतरी इंटरफेअर करणार, ठीक आहे. आणि हा जर पाहुणा कुठल्या आपल्या मम्मीच्या फॅमिलीमधला असला, आपले मामा जर असले, तर हा कोणाला अफेक्ट करणार? आपल्या पप्पाला अफेक्ट करणार, राईट. सो डिपेंड करतं की मी फक्त एक्झाम्पल देते, ओके. सो असं होणारच असं नाही आहे, बट फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावं म्हणून एक एक्झाम्पल देते की हा जो इफेक्ट आहे डिसाईड कोण करतो? तर डिसाईड करतो हा जो येणारा पाहुणा आहे. अनदर एक्झाम्पल देतो. हे जर तुम्हाला नाही कळलं असणार तर फॉर एक्झाम्पल क्लासरूम आहे, क्लासरूममध्ये 2 बेस्ट फ्रेंड आहे, ओके. बेस्ट फ्रेंड 1 अँड दिस वन इज अ 2. आता ह्या फ्रेंड्समध्ये एखादा न्यू ॲडमिशन झाली आणि एखादा यांच्याशी ट्युनिंग जुळत असलेला असा एखादा न्यू एक फ्रेंड आला, ठीक आहे. आता हा जो पर्टिक्युलर फ्रेंड आहे याचा इफेक्ट ह्या दोघांवरती होणार, कारण हे तर खूप जुने मित्र आहेत आणि हा एक न्यू असा मित्र आला, तर याचा इफेक्ट या दोघांवरती काहीतरी होणार. आयदर तो पॉझिटिव्ह होणार किंवा निगेटिव्ह होणार, राईट. कोरिलेट करत आहे तुम्ही. फक्त मी जे काही सांगते तुम्हाला त्याला कोरिलेट करा, कारण तुम्हाला हे जर कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्ही याचा ॲन्सर इझिली लिहू शकता. तुम्ही स्वतः मला याचा ॲन्सर सांगणार, ओके. सो आता याचा इफेक्ट कसा होणार? आता याची जर ट्युनिंग हा जो फर्स्टवाला फ्रेंड आहे याच्यासोबत जास्त जोडली तर काय होणार? ह्या दोघांमधला छान असा बॉन्ड तयार होणार आणि हा सेपरेट आउट होणार, ठीक आहे. आणि जर सपोज ह्या जो पर्टिक्युलर फ्रेंड आहे याची दोघांसोबत जर ट्विनिंग झाली तर काय होणार? ह्याला जॉईन करणार, कुठल्याही प्रकारचं सेपरेट आउट करणार नाही, ठीक आहे. मग काय होतं की कोण ठरवणार की इफेक्ट कसा होता? तर हा जो काही जॉईन होणारा व्यक्ती आहे तो ठरवणार, ठीक आहे. हा जो छान एक्झाम्पल होता तुम्हाला क्लिअर असणार. सेम केस होतं बेन्झिनसोबत. बेन्झिनचं जे काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आहे आणि त्यांनी त्याचे वॅलेन्सी क्लिअर केली आहे, कुठल्याही प्रकारची अनस्टेबिलिटी नाही. बट इन केस याच्यामध्ये कुठलाही सबस्टिट्युएंट्स ॲड होतं तर काय होतं की याची जी काही रिॲक्टिव्हिटी आहे ती रिॲक्टिव्हिटी चेंज होते. मग आता रिॲक्टिव्हिटी कशी चेंज होते हे कोण ठरवणार? हा ठरवणार हा जो ग्रुप आहे इथे अटॅच्ड होतो. म्हणजेच काय, तर हा आता बेन्झिन आहे, बेन्झिनला एक्स कंपाऊंड सपोज अटॅच झाला आहे आणि आता हा जो बेन्झिन आहे याची रिॲक्शन व्हायची. आता फॉर एक्झाम्पल हा सिंगल बेन्झिन होता आणि हा पर्टिक्युलर रिॲक्शन शो करत होता आणि तो त्याचं जे काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आपल्याला देत होता. बट याला हा एक्स कंपाऊंड अटॅच झाल्यामुळे काय होतं की सेम रिॲक्शन जर ह्या कंपाऊंडला शो करायची आहे तर ती काहीतरी चेंज होणार, कारण इथे काय एक आपला एक्स्ट्राचा कंपाऊंड अटॅच झाले आहे. मग आता ही जी रिॲक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार हे कोण ठरवणार? तर हा जो एक्स कंपाऊंड इथे अटॅच झाला आहे तो ठरवणार, ओके. सो मग हीच रिॲक्टिव्हिटी आपल्याला आज बघायची आहे की आपला जो कंपाऊंड बेन्झिनला अटॅच होत आहे तो रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो की रिॲक्टिव्हिटी डिक्रीज करतो, ओके. क्लिअर आहे सगळ्यांना की आज आपला लेक्चर कशावरती डिपेंड आहे? तर फर्स्ट थिंग जो आपला हा जो कंपाऊंड आहे जेव्हा आपला बेन्झिनला अटॅच्ड होतो, अटॅच झाल्यानंतर काय होतं की आपला बेन्झिन एक पर्टिक्युलर नॉमेनक्लेचर शो करतो. फॉर एक्झाम्पल बेन्झिन आपल्याला माहिती आहे एक रिंग शेप आहे, म्हणजे त्याला कसंही फिरवलं तर तो राहणार ॲज इट इज. फॉर एक्झाम्पल ही माझी रिंग आहे, ही माझी बांगडी आहे आणि हा आपला बेन्झिन आहे, याला आपण कन्सिडर करूया. आता बेन्झिनचा ह्या ठिकाणी एखादा कंपाऊंड अटॅच झाला की ह्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी जर अटॅच झाला तर सेमच राहणार आहे, कारण हा एक सर्कल आहे. सर्कलला कुठेही तुम्ही काहीही अटॅच केला तर सेमच राहणार. बट म्हणजे एका फर्स्ट टाईम याच्याशी अटॅचमेंट केलं तर सेम राहणार, बट सेकंड टाईम जेव्हा मी याला कुठलाही कंपाऊंड अटॅच करणार तर तिथे चेंजेस होणार, ठीक आहे. मग ह्या साईडला अटॅच करणार, ह्या साईडला, म्हणजेच काय पोझिशन चेंज होतं. फर्स्ट टाईम जेव्हा अटॅच होतं तेव्हा काहीच होत नाही, बट सेकंड टाईम जेव्हा आपण कंपाऊंड अटॅच करतो तर काय होतं, ती पोझिशन चेंज होते, ओके. सो सेम केस होतं बेन्झिनसोबत. बेन्झिनला जेव्हा एक्स कंपाऊंड अटॅच होतं तर इथे जो काही सेकंड कंपाऊंड येऊन अटॅच होणार आहे त्याची पोझिशन चेंज होते. आता ही जी साईड आहे इथे जी एक्झॅक्ट नियर बाय आहे टू धिस एक्स कंपाऊंड याला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो, ओके. सो दोन्ही साईडला जर आपला एखादा कंपाऊंड अटॅच झाला तर आपण त्याला ऑर्थो कंपाऊंड किंवा ऑर्थो सबस्टिट्युएंट्स म्हणतो. आफ्टर दॅट ऑर्थोच्या साईडला जो कार्बन असते त्या कार्बनला जर आपला एखादा कंपाऊंड अटॅच झाला तर त्याला आपण मेटा सबस्टिट्युएंट म्हणतो, ओके. दोन्ही साईडला मेटा म्हणणार. आणि एक्झॅक्ट अपोजिट जर ह्या कंपाऊंडला एखादा सबस्टिट्युएंट अटॅच होत असणार तर त्याला आपण पॅरा सबस्टिट्युएंट म्हणतो, ओके. सो ऑर्थो मेटा पॅरा, सेम ऑर्थो मेटा आणि पॅरा. आता ही आपली जनरल नॉमेनक्लेचर आहे. IUPAC नॉमेनक्लेचर करताना काय करणार आपण, याला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड
सॉरी हा जो एक्स आहे याला फर्स्ट कन्सिडर करणार, याला सेकंड, थर्ड आणि फोर्थ अशा प्रकारे नॉमेनक्लेचर करणार. ओके, सो हे जे नॉमेनक्लेचर आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अगेन जेव्हा इथे कुठल्याही प्रकारचं कंपोनंट येऊन अटॅच्ड होतो, अटॅच झाल्यानंतर काय होणार की एक तर आपला जो काही कंपाऊंड आहे तो मोनो सबस्टिट्युएंट्स होणार. म्हणजेच काय, जर फक्त आणि फक्त एक जर कंपाऊंड आपला बेन्झिनला जाऊन अटॅच झाला तर काय होणार, तो मोनो सबस्टिट्युएंट होणार. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन आणि टोल्युइन. आता बेन्झिन आहे, बेन्झिन ॲज इट इज आहे, फक्त इथे काय सीएल ग्रुप अटॅच झाला आहे. म्हणजेच हा आपला क्लोरोबेन्झिन झाला, सीएलला रिप्लेस केला किंवा सीएलच्या जागी CH3 आला, मिथिल ग्रुप आला, तर तो टोल्युइन म्हणून कन्सिडर केला जातो. अगेन डाय सबस्टिट्यूट बेन्झिन म्हणजेच काय, तर 2 कार्बनवरती सबस्टिट्यूशन जर झालं तर फॉर एक्झाम्पल इथे 2 क्लोरो कंपाऊंड जर अटॅच झाला तर हा आपला मेटा डायक्लोरो बेन्झिन होतो. ओके, हा ऑर्थो, हा मेटा पोझिशनला आहे म्हणून मेटा, आणि ऑर्थो पोझिशनला आहे म्हणून ऑर्थोझायलिन. 2 CH3 आले, ठीक आहे, ऑर्थोला 1 आला म्हणून हा ऑर्थोझायलिन. ओके, सो समजलं तुम्हाला ऑर्थो आणि मेटा कशा प्रकारे आपण नॉमेनक्लेचर करतो. देन वी हॅव ट्राय सबस्टिट्युटेड बेन्झिन म्हणजेच काय, तर 3 सबस्टिट्यूशन असलेला बेन्झिन. आता एक आपला कॉमन होता, ठीक आहे, फर्स्ट पोझिशनला. देन धिस वन इज अवर ऑर्थो आणि हा पॅरा, म्हणजे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनमध्ये सबस्टिट्यूशन आहे. किंवा IUPAC नॉमेनक्लेचरमुळे काय होतं की 1, 2, 4 ट्रायमिथिल बेन्झिन म्हणजे 3 ठिकाणी जर आला आणि डायरेक्टली सलग 3 जर सबस्टिट्यूट असले त्याला 1, 2, 3 ट्रायक्लोरो बेन्झिन. ओके, सो एकच एक्झाम्पल घेऊन तिन्ही क्लास तुम्हाला एक्सप्लेन केले आहे. सो नॉमेनक्लेचरच्या वेळेस काहीही एक कन्फ्युजन होणार नाही, कारण हा जो पॉईंट मी इथे तुम्हाला एक्सप्लेन केला आहे तो आहे सबस्टिट्युएंट्सचा. ठीक आहे, सबस्टिट्युएंट्स जर बेन्झिनवरती प्लेस झाले तर कशा प्रकारे नेमके चेंजेस होते. सो नाव वी हॅव इफेक्ट्स ऑफ सबस्टिट्युएंट ऑन रिॲक्टिव्हिटी. म्हणजेच हा जो सबस्टिट्यूट झालेला आहे याचा आपल्या रिॲक्शनवरती नेमका काय इफेक्ट होतो. तर 2 प्रकारचे इफेक्ट होतं. फर्स्ट इफेक्ट होतं इफेक्ट सबस्टिट्युएंट अफेक्ट द ओरिएंटेशन ऑफ न्यू ग्रुप. म्हणजेच काय, तर न्यू ग्रुप जर आपला बेन्झिनवरती अटॅच झाला तर त्याचं जे काही ओरिएंटेशन आहे त्याच्यावरती इफेक्ट होतो. म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल ही आपली बेन्झिन रिंग आहे, ठीक आहे. आता इथे कुठल्याही प्रकारचा एखादा कंपाऊंड एक्स अटॅच झालेला आहे आणि आता सेकंड सबस्टिट्यूशन करायची आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 1ची सबस्टिट्यूशन करायची आहे, तर जी काही सबस्टिट्यूशन होणार ही एक 2 वेनी होणार. 2 वेनी कशा होणार, आता हा जो पर्टिक्युलर ग्रुप आहे हा एक तर मेटा डायरेक्टर होणार, ठीक आहे. मेटा डायरेक्टर म्हणजेच काय, तर फक्त आणि फक्त मेटा पोझिशनला जाऊन अटॅच होणार. म्हणजे बेन्झिन रिंग ॲज इट इज, दिस वन इज ॲज इट इज, आणि ए हा कुठे अटॅच होणार, तर मेटा पोझिशनला. सेकंड केसमध्ये काय होणार की ही जी बेन्झिन रिंग आहे आणि याचं जर नेचर चेंज असलं, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बी कंपाऊंड अटॅच्ड असला तर हा काय होणार, हा ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टर होणार. म्हणजेच काय, तर हा याच्या ऑर्थो पोझिशनला अटॅच्ड होणार आणि पॅरा पोझिशनला अटॅच होणार. सो हे 2 केस होऊ शकतात. एक तर तो फक्त आणि फक्त मेटा पोझिशनला जाऊन अटॅच्ड होतो, त्याला आपण मेटा डायरेक्टर म्हणतो, आणि सेकंड केसमध्ये तो ऑर्थो आणि पॅरा दोन्ही पोझिशनला जर अटॅच झाला तर त्याला आपण ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टर म्हणतो. ओके, सो इथे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे. देन सेकंड केसमध्ये काय होऊ शकतं की हा जो आपला सबस्टिट्युएंट्स आहे अफेक्ट करतो फर्दर रेट ऑफ सबस्टिट्युएंट्स. म्हणजेच काय, तर जी आपली रिॲक्शन आहे, आता ही जी रिॲक्शन होत होती ही रिॲक्शन मेटा सबस्टिट्युएंट देत होती आणि ही ऑर्थो आणि पॅरा सबस्टिट्युएंट देत होती. बट आता ही जी रिॲक्शन आहे ही फास्टर आहे की स्लोअर आहे ही डिसाईड कोण करणार, ते सबस्टिट्युएंट डिसाईड करणार की ती रेट ऑफ रिॲक्शन हे फास्ट होत आहे की स्लो होत आहे. ओके, सो ह्या 2 केसेस होऊ शकतात जेव्हा आपला कंपाऊंड अटॅच्ड होतात. अगेन लेट मी क्लिअर वन थिंग की मी जे काही एक्सप्लेन करत आहे तुम्हाला ते सगळं आपल्या नोट्समध्ये आपल्या ॲज इट इज लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि नोट्स तुम्हाला इझिली आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल होतं. ओके, सो यू कॅन गो अँड डाउनलोड थ्रू द लिंक इज अवेलेबल ऑन आवर डिस्क्रिप्शन बॉक्स. ओके, सो फॉर एक्झाम्पल आता एखादा कंपाऊंड आपल्या बेन्झिनला अटॅच झालेला आहे आणि काय होणार की त्याने जो काही रेट ऑफ रिॲक्शन आहे त्याला फास्टर केलं आहे, ग्रेटर रिॲक्शन केली आहे ॲज कम्पेअर टू द बेन्झिन. तर काय होणार, आपण त्या कंपाऊंडला ॲक्टिवेटिंग कंपाऊंड म्हणतो किंवा ॲक्टिवेटर म्हणतो. आणि एखादा असा कंपाऊंड आहे ज्याने बेन्झिनची रिॲक्टिव्हिटी कमी केली आहे, रेट ऑफ रिॲक्शन कमी केलं, तर त्याला आपण डिॲक्टिवेटिंग एजंट म्हणतो किंवा डिॲक्टिवेटर म्हणतो. अगेन याला सायमल्टेनियसली वर्ड आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप.
एक्झाम्पल घेऊया की फॉर एक्झाम्पल हा एक ॲनिसोल आहे, म्हणजे बेन्झीन आहे, बेन्झीनला OCH3 कंपाऊंड हा अटॅच झालेला आहे. आता याची रिॲक्शन जेव्हा आपण ब्रोमीन सोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड ही रिॲक्शन कॅरीड आउट होते. ही रिॲक्शन जेव्हा म्हणजेच ब्रोमीनची रिॲक्शन जेव्हा ॲनिसोल सोबत होते तेव्हा काय होतं की आपला ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टर कंपाऊंड फॉर्म होतो. म्हणजेच ब्रोमीन हा आपला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जाऊन अटॅच्ड होतो. बट ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन फास्टर असते. म्हणजेच फक्त आणि फक्त जेव्हा बेन्झीन ब्रोमीनसोबत रिॲक्शन शो करतो तेव्हा ब्रोमोबेन्झीन हा आपला प्रोडक्ट फॉर्म होतो. बट देर जी रेट ऑफ रिॲक्शन आहे ती स्लोअर असते. आणि त्याच जर कंपाऊंडला आपण जर OCH3 अटॅच केला आणि त्याची अगेन रिॲक्शन ब्रोमीनसोबत केली तर जी काही रिॲक्शन होते ती फास्टर होते. म्हणूनच आपण त्याला ॲक्टिवेटिंग ग्रुप म्हणतो किंवा ॲक्टिवेटर म्हणतो. ओके, सो आपला OCH3 हा काय झाला, ॲक्टिवेटर झाला. म्हणजेच हा जो रिॲक्शन शो करतो तो फास्टर शो करतो, म्हणजेच त्याला ॲक्टिवेट करतो ॲज कम्पेअर टू द बेन्झीन. ओके, देन अगेन बेन्झीनवरती जर आपण NO2 कंपाऊंड अटॅच्ड केला आणि याची जर आपण नायट्रेशन रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 तर हा काय करतो, तिन्ही कंपाऊंड आपल्याला देतो. म्हणजेच ऑर्थो, मेटा आणि पॅरा कंपाऊंड आपल्याला ॲज अ प्रोडक्ट म्हणून देतो. बट ही जी रिॲक्शन आहे स्लोअर आहे ॲज कम्पेअर टू द बेन्झीन. म्हणजे फक्त आणि फक्त बेन्झीनसोबत आपण नायट्रेशन केली होती प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आपण, तेव्हा जी काही रेट ऑफ रिॲक्शन होती ती फास्टर होती ॲज कम्पेअर टू दिस नायट्रोबेन्झीन. ओके, मग हा जो आपला कंपाऊंड झाला हा काय झाला, हा आपला डिॲक्टिवेटर झाला. म्हणजेच यांनी काय केली, जी रिॲक्शन आहे ती स्लो केली म्हणजेच काय तरी कमी प्रमाणे रेट ऑफ रिॲक्शन झाली, म्हणजेच त्याला आपण डिॲक्टिवेटर म्हणतो किंवा डिॲक्टिवेटिंग ग्रुप म्हणतो. नाव अनदर लँग्वेजमध्ये हा जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि विथड्रॉइंग ग्रुप आहे याचा नेमका आपल्या रिॲक्शनवरती कशा प्रकारे इफेक्ट होतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जेव्हा आपला बेन्झीनवरती अटॅच्ड होतो तेव्हा काय करतो, हा इलेक्ट्रॉनला रिलीज करतो. आता तुम्हाला थिअरॉटिकली थोडं अवघड होणार, याला तुम्हाला एक्सप्लेन करते मी की आता फॉर एक्झाम्पल ही आपली बेन्झीन आहे. बेन्झीनबद्दल ऑलरेडी आपण सगळं काही डिस्कस केलं आहे की याच्यामध्ये 3 पाय बॉन्ड प्रेझेंट असतात. म्हणजेच काय 6 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणजेच हा आपला जो कंपाऊंड आहे इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड आहे. मग अशा वेळेस जर इथे आपला असा एखादा ग्रुप आला जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणजेच काय की ऑलरेडी असा कंपाऊंड आहे, फॉर एक्झाम्पल ए कंपाऊंड आहे आणि याच्याकडे ऑलरेडी भरपूर इलेक्ट्रॉन आहे, हा काय करणार, याला आपले इलेक्ट्रॉन देणार. ठीक आहे, या बेन्झीनला आपले इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होणार की हा इलेक्ट्रॉन रिच कंपाऊंड होणार. अगोदरच हा श्रीमंत होता आणि ऑलरेडी श्रीमंत असून याला भरपूर इलेक्ट्रॉन भेटले. भरपूर असे श्रीमंत व्यक्तीला आपण म्हणतो ना की एखादा श्रीमंत व्यक्ती हा श्रीमंतच होत जातो आणि गरीबच होतो जातो. त्याप्रमाणे जर बेन्झीनला जर एखादा डोनेटर भेटला तर हा काय करणार, खूप श्रीमंत होणार. म्हणजेच काय याच्यावरती आणखी निगेटिव्ह चार्ज होणार. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इथे मायनस होत नाही. निगेटिव्ह चार्ज म्हणजेच काहीतरी इलेक्ट्रॉनचे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जे काही नंबर्स आहेत ते हायर असतात, तिथे आपण निगेटिव्ह साईनने इंडिकेट करतो. मग आता आपला हा बेन्झीन ऑलवेज काय करतो, आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण प्रिव्हियसल्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितले आहे. इलेक्ट्रोफाईल म्हणजेच काय तर असा कंपाऊंड ज्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग आता बेन्झीनवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा काय करणार, पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणार. म्हणजेच काय आपली जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ती इझिली शो करणार. हा झाला फर्स्ट आपला इफेक्ट. देन सेकंड इफेक्ट आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचा. आता बेन्झीन हा आहे, बेन्झीनवरती ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. मग अशा वेळेस जर इथे एखादा कंपाऊंड आला, म्हणजे आता इथे घेते मी बेन्झीन आहे, बेन्झीनवरती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. म्हणजेच काय, ज्याच्याकडे ऑलरेडी पैसे नाही आहे असा व्यक्ती जर एखादा रिच व्यक्तीसोबत अटॅच झाला तर तो काय करणार, रिच व्यक्तीकडनं पैसे घेणार. म्हणजे सेम आता इथे जर एखादा पुअर इलेक्ट्रॉन असलेला कंपाऊंड आला, कंपाऊंड बी आला ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही, मग हा काय करणार, बेन्झीनकडनं उसने घेणार की मला इलेक्ट्रॉन दे, मला स्टॅबलाइज्ड होणार. ठीक आहे, मग अशा वेळेस करणार, जर हा बेन्झीन याला इलेक्ट्रॉन दिला तर बेन्झीनवरती कुठला चार्ज येणार, बेन्झीनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी आपला इलेक्ट्रोफॉइल पॉझिटिव्हली असतो आणि पॉझिटिव्ह सोबत रिॲक्ट होतो का, तर नाही. म्हणजेच हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करणार काय, आन्सर आहे नाही. ओके, सो दिस इज हाऊ इलेक्ट्रॉन डोनेटिंग अँड विड्रॉइंग ग्रुप shows the effect on a reactivity of our benzene. इलेक्ट्रॉन डोनेटिंग
डोनेटिंग ग्रुप कुठले कुठले आहे, NH2OH हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप कुठले कुठले आहे, तर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे CHOCOR. ओके, सो अगेन हे जे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे हे आपले मेटा डायरेक्टर असतात. म्हणजे काय तर आपले जे काही कंपाऊंड फॉर्म करतो तो मेटा सबस्टिट्यूएंट फॉर्म करतो. आणि अगेन आपले इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे आहे ते ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टर आहे. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूएंट्स आपल्याला देतात. ओके, सो ॲक्टिवेटिंग आणि डिॲक्टिवेटिंग कशा प्रकारे डिफरेन्शिएट करू शकतो. आता मला सांगा, आता हा डोनेटिंग होता, ठीक आहे, म्हणजेच काय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करत होता, म्हणजेच रिॲक्शन होत होती, म्हणजेच हा आपला ॲक्टिवेटर झाला, ठीक आहे. आणि हा इथे कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होत नव्हती, म्हणजेच काय तर हा आपला डिॲक्टिवेटर झाला, ठीक आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर असला तर तो आपला ॲज अ डिॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतो. आणि इलेक्ट्रॉन डोनेटर जर असला तर तो आपला ॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतो. म्हणजे आता मला असं वाटते की तुम्हाला कन्फ्युजन नाही आहे, ठीक आहे, सगळे कन्सेप्ट क्लिअर आहे. जर तरी कन्फ्युजन होत असणार तर एकदा थोडा व्हिडिओ मागे घ्या आणि परत बघा. फार असा अवघड नाही आहे, खूप इझी असा टॉपिक आहे. बट काय होतं की मुलांचं माइंडसेट झालेलं आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे खूप हार्ड. केमिस्ट्री म्हटलं की मुलांना भीती वाटते, बट गाईज ट्रस्ट मी, केमिस्ट्री ही तितकी हार्ड नाही आहे, खूप इझी आहे. कारण केमिस्ट्रीमध्ये फक्त आपल्याला जे काही रिॲक्शन लिहायच्या त्या रिॲक्शन आपल्याला एकदम छान असा न चुकता लिहायच्या असतात. थिअरी लिहायची गरज नाही. थिअरी जी काही इम्पॉर्टंट आहे तीच लिहायची असते, फक्त रिॲक्शनची थिअरी. बाकी जे काही सुटिक्ससारखे आपल्याला फार असं भारूड असं लिहायचं काम नाही आहे. खूप छान असे मार्क्स आपण ह्या टॉपिकमध्ये घेऊ शकतो. सो फक्त माइंडमधून न काढून टाका की हा जो केमिस्ट्री खूप हार्ड आहे, मेडिसिनल केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप हार्ड आहे. हार्ड काही नसतं, फक्त आपल्या ब्रेनमध्ये सेट झालेलं असतं. ओके, सो नाऊ मेकॅनिझम की हे जे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आणि डोनेटिंग ग्रुप आहे कशा प्रकारे आपल्या बेन्झिनवरती इफेक्ट शो करतात. नाव फॉर एक्झाम्पल नायट्रोबेन्झिन घेतला, हा जो NO2 आहे हा आपला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे, म्हणजेच डिॲक्टिवेटिंग कंपाऊंड आहे. हे आपल्याला क्लिअर झालं. बट हा नेमकं डिॲक्टिवेट कशा प्रकारे करतो हे पण माहिती असणं गरजेचं आहे. आता जेव्हा ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो, एक ऑक्सिजन डबल बॉन्डनी अटॅच असतो आणि एक सिंगल बॉन्डनी अटॅच असतो. सिंगल बॉन्डने जेव्हा अटॅच होतो तेव्हा कुठल्याही प्रकारचा तो काहीच रिॲक्शन शो करत नाही. बट हा जो ऑक्सिजन आहे जो डबल बॉन्डनी अटॅच केला आहे हा काय करतो, हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे, म्हणजेच बेन्झिनपासून हा इलेक्ट्रॉन घ्यायचं काम करतो. म्हणजेच हा ऑक्सिजन काय करतो, हा जो डबल बॉन्ड आहे याला आपल्याकडे पुल करतो. म्हणजेच ऑक्सिजनवरती एक निगेटिव्ह चार्ज आहे ना, निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे काय होणार की हा जो नायट्रोजन आहे, नायट्रोजनची व्हॅलन्सी अनस्टेबल होणार. म्हणजे हा जो आपला नायट्रोजन आहे तो अनस्टेबल आहे. आता इथे बघा हे बेन्झिन आहे फॉर एक्झाम्पल, आणि हा N सिंगल बॉन्ड अँड दिस वन इज अ डबल बॉन्ड. आता हा नायट्रोजननी काय केलं, हा डबल बॉन्डला आपल्याकडे पुल केलं, कारण विड्रॉईंग आहे, हा आपल्याकडे घ्यायचं काम करतो. तर यांनी काय केलं, स्वतःवर निगेटिव्ह चार्ज घेण्यासाठी याच्यावरती हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक केला आणि याच्यावरती एक निगेटिव्ह साईन आला, हा O ॲज इट इज. बट आता याला 4 बॉन्ड असायला पाहिजे, नायट्रोजनवरती फक्त 3 आहे. मग हा नायट्रोजन काय करणार, हा म्हणणार की बेन्झिनला की मला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि मला इलेक्ट्रॉन दे. मग आता हा बेन्झिन ऑलरेडी रिच आहे, श्रीमंत आहे. मग हा काय करणार की माझ्याकडे 3 बॉन्ड आहे, एक बॉन्ड तू घेऊन घे, म्हणजेच एक इलेक्ट्रॉन ची जी काही पेअर आहे तू घे. मग हा काय करणार, हा जो बॉन्ड आहे हा इथे शिफ्ट होणार, म्हणजे हा इथे एक डबल बॉन्ड फॉर्म होणार. आणि डबल बॉन्ड जेव्हा हा देतो त्याच्या टेलला म्हणजे शेवटला ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज हा फॉर्म होतो. ओके, सो हा इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आणि हे जे दोन डबल बॉन्ड आहे ॲज इट इज, म्हणजेच हा जो आपला कंपाऊंड आहे हा पॉझिटिव्हली चार्ज फॉर्म करतो. म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करणार का, तर नाही, म्हणजेच हा आपला डिॲक्टिवेटिंग ग्रुप झाला. ओके, सो दिस इज हाऊ अवर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप शो देअर अफेक्ट ऑन द रिॲक्टिव्हिटी ऑफ अवर बेन्झिन. नाव इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कशा प्रकारे इफेक्ट शो करतो. आता OH म्हणजे अल्कोहोल हा आपला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणून ॲक्ट होतो. फॉर एक्झाम्पल ही बेन्झिन आणि बेन्झिनला OH ग्रुप अटॅच झालेला आहे. तर हा जो OH आहे म्हणजे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर अटॅच असतात, म्हणजे हा ऑलरेडी श्रीमंत आहे आणि हा इलेक्ट्रॉन देऊ शकतो. मग हा इलेक्ट्रॉन कशा प्रकारे देतो, आता तुम्हाला मी इथे रेझोनन्स काढून दाखवते, जे मी इथे नोट्समध्ये काढलेले आहे, तुम्हाला लाईव्ह काढून दाखवते. आता ही बेन्झिन आहे, बेन्झिनवरती ऑलरेडी 3 बॉन्ड प्रेझेंट आहे आणि हा एक OH वरती हा
लोन पेअर आहे. ओके, सो याच्याकडे ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, म्हणजे पेअर एक्स्ट्रा आहे. मग हा काय करणार, शिफ्ट होणार टू फॉर्म अ डबल बॉन्ड. आता इथे डबल बॉन्ड ऑलरेडी होणार आणि हा कार्बनवरती म्हणजे 1 2 3 4 5 होणार. मग हा जो डबल बॉन्ड आहे हा शिफ्ट होणार टू ॲक्वायर स्टॅबिलिटी अँड दिस डबल बॉन्ड मूव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज. मग आता हा जो बेन्झीन आहे हा OH ॲज इट इज, फक्त याच्यावरती काय होतं, 2 लोन पेअर होता तर एकच राहणार, म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज राहणार. इथे एक डबल बॉन्ड फॉर्म होणार. हा काय करणार, इथे निगेटिव्ह चार्ज फॉर्म करणार. म्हणजेच ही जी काही 2 बॉन्ड आहे ते ॲज इट इज राहणार. अगेन मग आता इथे रेझोनन्स स्टार्ट होतो. म्हणजेच काय, रेझोनन्स म्हणजेच काय, तर हा जो चार्ज आहे आणि बॉन्ड आहे कंटिन्युअसली मूव्ज होता टू ॲक्वायर स्टॅबिलिटी. म्हणजेच काय, तर ही रिंग ॲज इट इज आणि हे जे OH आहे डबल बॉन्डवाला विथ 1 लोन पेअर अँड पॉझिटिव्ह चार्ज हा ॲज इट इज राहणार. जे काही चेंजेस होणार ते रिंगमध्ये होणार. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा काय करतो, डबल बॉन्डसाठी मूव्ह होतो अँड धिस डबल बॉन्ड इज मूव्ह टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच इथे निगेटिव्ह चार्ज येणार आणि हा इथे एक बॉन्ड फॉर्म होणार. हा जो डबल बॉन्ड आहे इथला हा ॲज इट इज. अगेन हा रेझोनन्स शो करतो, म्हणजेच हा स्टॅबिलाइज झाला का नाही. मग अगेन दिस निगेटिव्ह चार्ज इज मूव्स टू गिव्ह डबल बॉन्ड अँड दिस डबल बॉन्ड इज मूव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज. ओके, रिंग ॲज इट इज, हा O ॲज इट इज, इलेक्ट्रॉन ॲज इट इज अँड पॉझिटिव्ह चार्ज ॲज इट इज. हा जो बॉन्ड आहे हा ॲज इट इज. हा निगेटिव्ह चार्ज काय केला, याने बॉन्ड फॉर्म केला आणि हा जो बॉन्ड आहे याने काय केलं, एक निगेटिव्ह चार्ज दिला. अगेन एक रेझोनन्स शो करतो आपला हा OH. हा काय करणार, दिस निगेटिव्ह चार्ज इज मूव्स टू गिव्ह डबल बॉन्ड आणि हा जो इथला एक जो बॉन्ड आहे तो अगेन ऑक्सिजनला ॲज इट इज परत देणार. ठीक आहे, देन रिंग ॲज इट इज. आता इथे हे जे 2 बॉन्ड आहे ॲज इट इज, हा निगेटिव्ह चार्जने इथे डबल बॉन्ड शो केला. इथला डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला आणि OH. ठीक आहे, याच्याकडे 2 याचे जे काही लोन पेअर आहे ते वापस आले. अगेन जी ही चेन आहे ती चेन सारखीच चालू राहणार आहे. अगेन रेझोनन्स होणार आहे. सो अशा प्रकारे हा बेन्झीन काय केला, बेन्झीननी निगेटिव्ह चार्ज असलेला एक कंपाऊंड फॉर्म केला, रेझोनन्स आपल्याला दिले. सो हा काय करणार, इलेक्ट्रोफाईल सोबत इझिली रिॲक्ट होणार. याच्या कुठल्याही फॉर्मसोबत हा रिॲक्शन शो करणार. सो हा काय करणार, आपला ॲक्टिवेटर आहे. ओके, सो हा ॲक्टिवेशन करणार ॲक्टिवेटर आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, विथड्रॉईंग ग्रुप, ॲक्टिवेटर आणि डिॲक्टिवेटर प्लस मेटा डायरेक्टर, ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टर हे सुद्धा तुम्हाला क्लिअर असणार. ओके, सो दिस इज ऑल अबाउट जो फर्स्ट टॉपिक आहे दॅट इज C वाला हा कंप्लीट झाला. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर या टॉपिकवरती तुम्हाला जर क्वेश्चन आला तर तुम्हाला फक्त लिहायचं काय आहे, तुम्हाला मेटा डायरेक्टर, ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टरबद्दल लिहायचं आहे, ॲक्टिवेटर डिॲक्टिवेटरबद्दल लिहायचं आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आणि डोनेटिंगचे पॉईंट्स लिहायचे आणि 1-2 एक्झाम्पल दिले तरीही तुम्हाला क्लिअर होणार. ओके, सो तुम्ही अगदी इझिली हे या टॉपिकवरती मार्क्स घेऊ शकता. फक्त जे काही पॉईंट आहे तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सगळे पेपरमध्ये लिहायचे आहे. ओके, नाव वी हॅव अवर लास्ट टॉपिक दॅट इज स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ DDT, सॅक्रिन, BHC आणि क्लोरामाइन. नाव तुम्हाला स्क्रीनवरती एक चार्ट दिसत असणार, ज्या चार्टमध्ये कुठले कंपाऊंड हे ॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतात, डिॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतात, ते सगळं चार्ट आहे. ही चार्ट तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल होणार. सो दॅट काय होणार की तुम्हाला सेमेस्टरमध्ये तुम्ही जे मी आता एक्सप्लेन केले ते सगळे तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार. बट हे जे ॲक्टिवेटर आणि डिॲक्टिवेटरचा चार्ट आहे हा तुम्हाला JPAT पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट ठरू शकतो. कारण ॲक्टिवेटर डिॲक्टिवेटरवरती जर क्वेश्चन आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुठले कंपाऊंड ॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतात आणि कुठले डिॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतात. ओके, सो मी तुम्हाला हे अवेलेबल करून देणार नोट्समध्ये, तुम्ही जाऊन घेऊ शकता. देन मुव्हिंग टू अवर नेक्स्ट पार्ट दॅट इज द पार्ट D. फर्स्ट वन आहे आपला DDT वरती आपल्याला त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचा युजेस पाहिजे. आता हा DDT म्हणजेच काय, तर धिस D स्टँड फॉर डायक्लोरो, अगेन D स्टँड फॉर डायफिनिल अँड T स्टँड फॉर ट्रायक्लोरोइथेन. म्हणजेच काय, आता स्ट्रक्चर बघूया. म्हणजेच डायक्लोरो म्हणजे 2 क्लोरो, 2 फिनिल म्हणजे फिनिलवरती क्लोरो असलेला 2 फिनिल 2 क्लोरोवाला ग्रुप. देन ट्रायक्लोरो म्हणजे 1 2 3 क्लोरो असलेला हा इथेन, 1 2 मीथ आणि इथेन. ओके, हा इथेन, हा 2 फिनिल म्हणजे क्लोरोफिनिल कंपाऊंड. हा जो आपला झाला DDT. हा DDT काय आहे, तर हा DDT आपला कलरलेस कंपाऊंड आहे, ऑलमोस्ट टेस्टलेस आहे आणि ऑर्डरलेस सुद्धा आहे. क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे जो ऑर्गॅनो कंपाऊंड म्हणून ओळखला जातो. ह्या DDTचा आपल्याला फक्त स्ट्रक्चर आणि युजेस बघायचे आहे. हा DDT
यूज कशासाठी केला जातो? हा जो DDT आहे नावडेज फार असा यूज केला जात नाही, कारण याचे बरेच असे साईड इफेक्ट आहे. हा बायो ॲक्युम्युलेशन शो करतो. बायो ॲक्युम्युलेशन म्हणजेच काय, तर एखादा फॉर एक्झाम्पल प्लांट्सला आपण ॲज अ इन्सेक्टिसाईड म्हणून हा DDT जर दिला तर हा काय होणार, याच्यावरती ॲक्युम्युलेट होणार, म्हणजे याच्या जे काही पार्ट्स आहे पार्ट्समध्ये हा जमा होणार. फॉर एक्झाम्पल फ्रूट आहे, फ्रूटमध्ये हा ॲक्युम्युलेट झाला, जमा झाला, आणि ही फ्रूट जर एखादा ह्युमननं खाल्ला तर हा जो काही DDT या फ्रूटमध्ये होता, ह्या काही जे काही पर्टिक्युलर ॲपलमध्ये होता फॉर एक्झाम्पल, आणि ह्या ॲपल ह्या एखादा पर्टिक्युलर ह्युमनने खाल्ला तर याच्या बॉडीमध्ये जाणार, हा DDT ॲक्युम्युलेट होणार. आणि अशा प्रकारे काय होतं की जी काही आपली चेन आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची चेन आहे, त्याच्यावरती हा DDT ॲक्युम्युलेट होतो. सो नावडेज हा यूज केला जात नाही, बट प्रिव्हियसली याचे बरीच असे युजेस होत्या. लाईक इन्सेक्टिसाईड म्हणून हा यूज केला जात होता फॉर द किलिंग द इन्सेक्ट्स. प्लांट्सला प्रोटेक्ट करण्यासाठी यूज केला जात होता. देन पब्लिक हेल्थसाठी याचा यूज केला होता ड्युरिंग वर्ल्ड वॉर 2, म्हणजे दुसरं जे महायुद्ध होतं त्यावेळेस जे काही इन्सेक्ट बॉर्न डिसीज होते, लाईक मलेरिया, टायफस, मिलिटरीमध्ये जे काही डिसीज होत होते त्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी हा DDT म्हणून यूज केला जात होता. बट नावडेज हा यूज केला जात नाही तेवढ्या प्रमाणात. ओके, याचे जे काही युजेस आहे ते लिमिटेड आहे. देन सेकंड वन आहे सॅक्रिन. सॅक्रिन म्हणजेच आपल्याला माहिती आहे की हा एक आपला स्वीटनर आहे, आर्टिफिशियल स्वीटनर आहे. ओके, हा जो आपला सॅक्रिन आहे हा 30 to 40 टाइम स्वीटर आहे दॅन सुक्रोज. म्हणजे सुक्रोज जो आहे त्याच्यापेक्षा 300 ते 400 पटीनं जास्त स्वीट हा आहे, आणि हा आर्टिफिशियल आहे. ऑब्व्हियसली याचे काही आर्टिफिशियल असल्यामुळे काही ॲडव्हान्टेज तर डिसॲडव्हान्टेज असणारच आहे. सॅक्रिनचं जसं स्ट्रक्चर बघा, याच्यामध्ये 2 रिंग आहे. फर्स्ट आहे बेन्झिन रिंग अँड सेकंड वन आहे थायोझोल रिंग. ओके, सो थायोझोल रिंग आणि बेन्झिन रिंग जेव्हा फ्यूज्ड होते तेव्हा आपला जो सॅक्रिन आहे तो फॉर्म होतो. सॅक्रिनचे युजेस काय आहे, तर सॅक्रिन हा आपला आर्टिफिशियल स्वीटनर आहे, म्हणजे फूड आणि ब्रिव्हेजेसमध्येच हा प्रायमरीली ॲज अ स्वीटनर म्हणून यूज केला जातो. हा नॉन कॅलोरिक आहे, म्हणजे याच्यामध्ये कॅलरीज प्रेझेंट नाही आहे. ब्रिव्हेजेस, फ्रूट, ज्यूस याच्यामध्ये स्वीटनर म्हणून हा यूज केला जातो. देन याची काही इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स आहे, लाईक विटॅमिन आणि मिनरल्सचे जे काही फ्लेवर्स आहेत त्याला एन्हान्स करायसाठी याचा यूज केला जातो ॲज अ स्वीटनर म्हणून. अगेन फ्लेवर आणि फिजिकल प्रॉपर्टी रिटेल करायसाठी च्युइंगममध्ये सुद्धा हे जे काही आपला सॅक्रिन आहे सॅक्रिनचा यूज केला जातो. देन बेकरी प्रोडक्ट्समध्ये सुद्धा ह्याचे यूज केला जातो. देन काही ह्याचे अदर प्रोडक्ट आहे, लाईक सपोज कोणाला वेट लॉस करायचं आहे तर आपण शुगर त्याला अवॉइड करायला लावतो. मग शुगरला रिप्लेसमेंट करायसाठी डाएट मॅनेजमेंटसाठी किंवा डायबिटीज पेशंटच्या मॅनेजमेंटसाठी हा जो सॅक्रिन आहे त्याचा यूज केला जातो. ओके, सो अगदी सिम्पल अशी युजेस आहे, फक्त स्ट्रक्चर आठवण ठेवायचे आहे, तुम्ही इझिली लिहू शकता. देन वी हॅव BHC. BHC म्हणजेच काय, तर बेन्झिन हेक्झा क्लोराइड. म्हणजे B स्टँड फॉर बेन्झिन, H स्टँड फॉर हेक्झा and our C stand for this chloride. Okay, this BHC also known as a hexachlorocyclohexane. Okay, म्हणजे कन्फ्यूज व्हायचे नाही, दोन्ही जे नाव आहे एकाच कंपाऊंडचे आहे. स्ट्रक्चर अगदी सिम्पल आहे. एक बेन्झिन रिंग आहे, फक्त त्याच्यामधले कुठल्याही प्रकारचा डबल बॉन्ड नाही आहे, आणि जे काही सगळे डबल बॉन्ड आहेत सगळे रिप्लेस केलं आहे आपल्या क्लोरीननी. ओके, सो 6 आपले क्लोरीन कंपाऊंड आहे. हा जो आपला BHC आहे याचे युजेस कुठले कुठले आहे, तर हा जो फर्स्ट यूज आहे हा ॲज अ इन्सेक्टिसाईड म्हणून यूज केला जातो. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक कंपाऊंडचे काही आयसोमर्स असतात. सेम केस हा आपला BHCचा जो गॅमा आयसोमर आहे त्याला आपण लिंडेन म्हणतो. हा गॅमा आयसोमर मोस्ट ऑफ द टाइम यूज केला जातो. हा ॲज अ इन्सेक्टिसाईड म्हणून यूज केला जातो टू प्रोटेक्ट क्रॉप, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. अँड फार्मास्युटिकल ट्रीटमेंटसाठी सुद्धा हा जो आपला गॅमा आयसोमर आहे दॅट इज लिंडेन आहे, याचा यूज केला जातो फार्मास्युटिकल ट्रीटमेंटसाठी, लाईक लाईज आणि स्कॅबियस. म्हणजेच काय, लाईज म्हणजेच काय, तर आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला उवा म्हणतो, आमच्याकडे तरी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, कमेंट करून सांगा की त्याला काय म्हणतात. तर काय होतं की जनरली फिमेलमध्ये हा प्रॉब्लेम होतो की जे काही डॅन्ड्रफ वगैरे असतं त्याच्यामुळं जनरली होतं, सोंड्यासारखं जे काय गव्हामध्ये असतं तसं ते डोक्यामध्ये येतात. त्याच्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे लाईजच्या ट्रीटमेंटसाठी, त्याला किल करायसाठी हा आपला जो काही लिंडेन आहे त्याचा यूज केला जातो. देन स्कॅबियस म्हणजेच काय, तर हे एक स्किन इन्फेक्शन आहे, जे स्किनमध्ये बरेच असे रॅशेस येतात, त्या रॅशेसच्या ट्रीटमेंटसाठी हा जो आपला लिंडेन आहे त्याचा यूज केला जातो. ओके, नाव सम अदर युजेस लाईक हा जो आपला BHC आहे हा
ट्रीटमेंटसाठी किंवा सॉईल आणि पेस्टच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा यूज केला जातो. ओके, नाव नेक्स्ट लास्ट आहे आपला क्लोरामाइन. हा आपला कलरलेस लिक्विड अनस्टेबल कंपाऊंड आहे जो मेल्टिंग पॉईंटमध्ये अनस्टेबल असतो. आता क्लोरामाइन म्हटलं की एक अमाइन आणि एक क्लोरो कंपाऊंड लिहून ठेवून द्या. हा याचं स्ट्रक्चर नाही आहे. तर बेन्झीन रिंग विथ अ मिथिल ग्रुप SO2 अँड विथ अ निगेटिव्ह चार्ज ClNa पॉझिटिव्ह हा याचा कम्प्लीट स्ट्रक्चर आहे. सो याच्या स्ट्रक्चरमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हे स्ट्रक्चर तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे. इथे तुम्हाला एक्झामिनर कन्फ्यूज करू शकतो. बाकी युजेस याचे अगदी सिम्पल आहे. ॲज अ ऑर्गॅनिक सिंथेटिक म्हणून हा यूज केला जातो. सायक्लायझिंग एजंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून हा कंपाऊंड यूज केला जातो. देन डिसइन्फेक्टन अँड बॅक्टेरियल सायडल ॲक्टिव्हिटीसुद्धा हा कंपाऊंड शो करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला जे काही पॉईंट आहेत ते सगळे क्लिअर झाले असणार आणि जे काही कन्सेप्ट आहे ते सगळे क्लिअर झाले असणार. ओके, सो भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला युनिट नंबर 2 हा आपल्याला स्टार्ट करायचा आहे. ऑलरेडी फिनॉलवरती एक लेक्चर झालेलं आहे आपलं. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.